आमच्या इच्छा होती की आमचे मोठे भाऊ इंजिनियर आहेत. ओके. तर मी डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. ओके. त्यामुळं मी पहिल्यांदा ठरवलं की आपल्याला पहिली स्टेप आहे की आपले टार्गेट केले की डॉक्टरकडेच आपल्याला जायचं, मेडिकल क्षेत्राकडे आपल्याला जायचं. आणि म्हणून मी या क्षेत्रात आलो. म्हणजे त्यांच्यामुळे तुम्ही वडिलांच्यामुळे आलो. माझं फॅमिली बॅकग्राऊंड पूर्ण या डॉक्टरी क्षेत्रात नाही, माझं कोणीच डॉक्टर क्षेत्रात. मी पहिलाच आहे की मी मेडिकल क्षेत्रात मी पहिलाच माणूस आहे. म्हणजे तुम्ही पहिलाच आहे. पूर्ण शून्यातूनच स्वतःला पूर्ण तयार केले. बरोबर. म्हणजे तुम्हाला जे हे आहार आहेत म्हणजे घातक आहार आहेत असे आहार घेऊ नका. धूम्रपान म्हणा किंवा मद्यपान म्हणा किंवा अनहेल्दी आहेत फूड्स वगैरे ते फूड टाळा. फुल घेतला पाहिजे. दुपारचं जेवण मिडियम घेतलं पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण थोडं त्या प्रमाणात कमी घेतलं पाहिजे. म्हणजे उतरता क्रम असला पाहिजे खाण्याचा. म्हणजे तुम्हाला त्याची पचनक्रिया दिवसभर तुम्ही मोशन मध्ये असता. म्हणजे सगळीकडे हालचाल असते तुमची. महामारी यायला लागली आहेत, कोविड सारख्या महामारी आल्या. ह्याला तुम्ही फेस नाही करू शकत जर तुम्ही एक्झरसाईज झिरो असेल. तुमचा डाएट, एक्झरसाईज आणि प्लस मेडिसिन ह्या गोष्टी. एक्झरसाईज आणि डाएट जरी सांगतात आम्हाला वेळ मिळत नाही, मी कामात असतो, मी पहाटे उठून माझं काम चालू होतं, अशी कारणं तुम्ही पुढं आरोग्य बिघडल्यावर त्यावेळी देऊन चालणार काहीच होत. ज्यावेळी असताना तुम्ही जिम मध्ये ज्यावेळी व्यायाम करायला जाता तर तुमच्या शरीराला किती योग्य व्यायाम आहे, तुमचा ट्रेनर तुमच्याकडून किती हेवी व्यायाम करून घेतोय का, की तुम्हाला किती व्यायामाची गरज आहे. आणि प्लस तुम्हाला डाएट आणि ओव्हर डाएटची सुद्धा काही वेळेला डिमांड केली जाते. मुलांच्या मध्ये म्हणजे केस अकाली पांढरे होणे आणि हेअरफॉल होणे ह्या दोन गोष्टी जास्त महत्वाच्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका जबरदस्त अशा नवीन व्हिडिओमध्ये. आज ऍक्च्युली आपण एका डॉक्टरांना भेट देण्यासाठी आलेलो आहे. आणि नमस्ते सर. तर बऱ्याच दिवसापासून सरांचं माझं बोलणं होतं की इंटरव्ह्यू घेऊया, पण त्यांच्या शेड्यूल मधनं वेळ मिळत नव्हता. शेवटी फायनली आज सरांनी वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल पहिल्यांदा सर खरंच तुमचं थँक्यू म्हणतो. थँक्यू. आणि काही प्रश्न सरांच्याकडे बरेच आहेत. आणि सरांचं जे ऍक्च्युली डॉक्टरी पूर्ण आहे ती ते MD होमिओपॅथीमध्ये आहेत. आणि 10 वर्षाचा जवळजवळ त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. सरांचा खूप गाढा अभ्यास पण आहे आणि एक्सपिरियन्स पण तसा खूप मोठा आहे. सरांचे मला खूप प्रश्न आहेत, तर आज आपण बोलूया सर त्याच्यावर. चालेल सर. एक पहिला प्रश्न सर माझा तुम्हाला हा आहे की डॉक्टरच तुम्हाला का बनावं असं वाटलं? डॉक्टर बनावंसं का वाटलं ह्याच्यामध्ये थोडासा माझा फॅमिलीला आणि भावनिक टच पण आहे. की आमच्या घरी कोण डॉक्टर नाही, मी एकटाच डॉक्टर आहे. बरं सर. आणि वडिलांना आमच्या इच्छा होती की आमचे मोठे भाऊ इंजिनियर आहेत. ओके. तर मी डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. ओके. त्यामुळं मी पहिल्यांदा ठरवलं की आपल्याला पहिली स्टेप आहे की आपले टार्गेट केले की डॉक्टरकडेच आपल्याला जायचं, मेडिकल क्षेत्राकडे आपल्याला जायचं. आणि म्हणून मी या क्षेत्रात आलो. म्हणजे त्यांच्यामुळे तुम्ही वडिलांच्यामुळे आलो. आणि यामध्ये फॅमिलीतल्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे भाऊ असेल, आई, बहीण यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे डॉक्टर होण्यापर्यंत अगदी मी पूर्ण क्लिनिक माझं सेट होईपर्यंत त्यांनी सपोर्ट केला. त्याच्यानंतर मात्र मी जबाबदारी घेतली सगळ्या गोष्टींची. ओके. पण असं नाही आहे की कुठं माझं फॅमिली बॅकग्राऊंड पूर्ण या डॉक्टरी क्षेत्रात नाही, माझं कोणीच डॉक्टर क्षेत्रात. मी पहिलाच आहे की मी मेडिकल क्षेत्रात मी पहिलाच माणूस आहे. म्हणजे तुम्ही पहिलाच आहे. पूर्ण शून्यातूनच स्वतःला पूर्ण तयार केले यासाठी. बरोबर आहे सर. तर दुसरा प्रश्न माझा असा आहे सर, एका नॉर्मल व्यक्तीने त्याच्या दिवसभराचा खाण्याचा आहार कसा ठेवला पाहिजे? खाण्याचा आहार म्हटला तर भरपूर. आता आहाराविषयी सुद्धा भरपूर टोटल डॉक्टर पण आहे, PhD केलेले डॉक्टर पण आहेत. बरोबर. पण आम्हाला कळते असं आम्ही सांगू इच्छितो की यामध्ये फक्त तुम्ही म्हणजे तुम्हाला जे हे आहार आहेत म्हणजे घातक आहार आहेत असे आहार घेऊ नका. धूम्रपान म्हणा किंवा मद्यपान म्हणा किंवा अनहेल्दी आहेत फूड्स वगैरे ते फूड टाळा. आणि खाण्याचा आहार तुमचा जे रेग्युलर खाण्यामधून तुम्ही सकाळच्या नाश्त्यापासून दुपारचं जेवण आणि रात्री जेवण याच्यामध्ये समतोल पाहिजे. आणि सगळे न्यूट्रिएंट्स त्यामध्ये घेऊन तुम्ही ते सगळे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट ह्याचा योग्य प्रमाणात दिवसभराच्या शेड्यूल मध्ये उपयोग करून हा आहार तुम्ही संतुलित ठेवला पाहिजे. तर त्याचा आरोग्याला पण फायदा होतोय. आणि कुठली पण तुम्ही औषध प्रणाली घेत असाल एखाद्या आजारासाठी म्हणा किंवा एखाद्या ह्याच्यासाठी, एखादं काय प्रॉब्लेम आला तुम्हाला, साधा फिवर जर आला तर त्यासाठी ती तुम्हाला मदत करते. बरोबर. आहार
प्रणाली ही तुम्हाला 100% सपोर्ट करते, की प्रतिकार शक्तीला सपोर्ट करते. पण एक बेसिक आहार असा जो प्रत्येकाने घेऊ शकतो असं काय आहे का एक रुटीन? हा, म्हणजे रुटीन मध्ये तुम्ही नाश्त्याच्या टायमिंगला नाश्ता घेतला पाहिजे, टायमिंग त्याचं जपायला पाहिजे. नाश्ता हा फुल घेतला पाहिजे, दुपारचं जेवण मिडियम घेतलं पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण थोडं त्या प्रमाणात कमी घेतलं पाहिजे. म्हणजे उतरता क्रम असला पाहिजे खाण्याचा. म्हणजे तुम्हाला त्याची पचनक्रिया, दिवसभर तुम्ही मोशन मध्ये असता, म्हणजे सगळीकडे हालचाल असते तुमची, पण रात्रीचं अजिबात हालचाल नसते. त्यामुळे रात्रीचा आहार तुम्ही ठराविक आणि कमी प्रमाणातच घेतला पाहिजे. बरोबर सर. तिसरा प्रश्न, व्यायाम हा आपल्या आयुष्यात किती महत्वाचा भाग ठरतो? व्यायाम तर आहेच, कारण एक्झरसाइज शिवाय आता जेवढे महामारी यायला लागलेत, कोविड सारख्या महामारी आल्या, ह्याला तुम्ही फेस नाही करू शकत जर तुम्ही एक्झरसाइज झिरो असेल. तुमचा डाएट, एक्झरसाइज आणि प्लस मेडिसिन, ह्या गोष्टी, एक्झरसाइज आणि डाएट जरी ह्याच्यामध्ये असला तर तुम्ही खूप हेल्दी राहता. त्यामुळे एक्झरसाइज मध्ये डेली एक्झरसाइज आणि डेली कमीत कमी तुमचं वॉकिंग तरी पाहिजे. वॉकिंग, सूर्यनमस्कार, योगा ह्या गोष्टी पाहिजेच. हे बेसिक गोष्टी आहेत, ह्या तुम्ही डेली रुटीन मध्ये असायला पाहिजे. काही जण सांगतात आम्हाला वेळ मिळत नाही, मी कामात असतो, मी पहाटे उठून माझं काम चालू होते. अशी कारण तुम्ही पुढे आरोग्य बिघडल्यावर त्यावेळी देऊन चालणार काहीच उपयोग नाही त्या गोष्टी. जे तुमच्या हातात आहेत, आरोग्य हाच खरा दागिना त्यासाठी म्हटलं जाते, की तुमचं आरोग्य जपण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी चालू ठेवायला लागतात. म्हणजे कमीत कमी वॉकिंग पाहिजे डेली, आणि प्राणायाम, सूर्यनमस्कार असेल तर बेस्ट आहे. म्हणजे ते बेटर आहे त्यासाठी. पण यामध्ये सर मला एक प्रश्न म्हणजे यातच विचारायचा आहे की बघा, कर्नाटकचा एक सुपरस्टार होता राज, एवढं डाएट जबरदस्त, एवढं त्याचं फिजिकली तो स्ट्रॉंग होता, परंतु रेग्युलर व्यायाम करणे, आहार घेणे, वेळच्या वेळी नाश्ता खाणे किंवा जे फूड वगैरे काय खायचं आहे हे सगळं त्याचं प्लॅनिंग मध्ये होतं. पण त्याच्यावर वेळ अशी आली की त्याचा व्यायाम करतानाच कार्डियाक बसला. पण हे रिझन म्हणजे काय आहे? हा, तर हे कशामुळे येऊ शकतं, तर तुम्हाला त्याला भरपूर कारण आहेत, असं एकच कारण देता येत नाही. त्यांची फॅमिली हिस्ट्री, त्यांचं शेड्यूल कसं आहे, मग त्यांचं शेड्यूल असं, त्यांनी आता पिक्चर बनवत होते म्हणल्यावर त्यांचं शेड्यूल स्ट्रेसफुल असणार आहे. हा, मग ते शेड्यूल असताना तुम्ही जिम मध्ये ज्यावेळी व्यायाम करायला जाता तर तुमच्या शरीराला किती योग्य व्यायाम आहे, तुमचा ट्रेनर तुमच्याकडून किती हेवी व्यायाम करून घेतोय का, की तुम्हाला किती व्यायामाची गरज आहे, आणि प्लस तुम्हाला डाएट आणि ओव्हर डाएटची सुद्धा काही वेळेला डिमांड केली जाते तिथं. असं होतं, काही ठिकाणी होतं तसं. तर ते तुम्हाला गरज आहे का, तुम्हाला किती संतुलन आहे का तुमच्या बॉडीमध्ये, हे बघून ते केलं जातं. नाहीतर मग तुमच्या हिस्ट्रीमध्ये समजा कार्डियक हिस्ट्री असेल, आजी आजोबा, आई वडील, कुठेतरी तुमचं हायपरटेन्सिव्ह वगैरे अशी हिस्ट्री असेल, तर तुम्हाला खूप सांभाळून त्या गोष्टीचा व्यायाम तो करावा लागतो. बरोबर. नाहीतर मग आपल्याला, आणि वेळच्या वेळी ह्यासाठी मात्र तुम्हाला व्यायाम करायचाच आहे तर तुम्हाला ते वेळच्या वेळी त्याची तपासणी पण करावी लागते. आणि त्यामध्ये पण आता भरपूर जण मुलं लवकर बॉडी होण्यासाठी प्रोटीन पावडर किंवा अशा गोष्टींचा युज करतात, काही जण इंजेक्शन पण घेतात. तर तसं न करता तुम्हाला नॅचरली गोष्टी ज्या आहेत तसं तुम्ही नॅचरलीच आहार घेतला पाहिजे तुम्ही व्यायाम करताना सुद्धा. बरोबर. तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट काय होणार, म्हणजे बॅलन्स पाहिजे. पाहिजे. व्यायाम करायला तर अति प्रमाणात नाही करायला लागलं तर ते ट्रेनर तुम्हाला ओव्हर एक्झर्शन होतं त्यामुळे, पण ते तुम्हाला सहन होते का नाही, तुमच्या बॉडीला पाहिजे तेवढं होते का नाही, बरोबर, ते आपल्याला माहित नसते ऍक्च्युली. ते आपल्या बॉडीनुसार ते आपण केलं पाहिजे, ट्रेनरशी तशी बातचीत केली पाहिजे आपण, आणि ते समतोल ठेवला पाहिजे दोन्हीमध्ये. बरोबर सर, खूप छान उत्तर दिलं सर तुम्ही याचं. पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी काय काय गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या सवयी आपण स्वतःला लावल्या पाहिजे? हा, पहिली सवय आहे माझ्या म्हणण्यानुसार, आता जर बघितलं तर तुम्ही बीपी म्हणजे हायपरटेन्शन आणि शुगरचे पेशंट अगदी लहानपणापासून पण शुगर यायला लागले. आता 30-35 वय झालं की शुगरचे प्रमाण पण वाढले. आणि शुगर मध्ये आपले इंडियाचा आता 2nd नंबरला आहे डायबिटीज मध्ये. तर अशी वेळ आपल्यावर येऊ नये, शुगर बीपी आपल्याला येऊ नये, ह्याच्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टींचा आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या बदल करावा लागणार आहे. मग तो बदल कधीपासून आहे, अगदी रात्री झोपेपासून दुसऱ्या दिवशीच्या झोपण्यापर्यंतचा जो कालावधी असतोय तो आपल्याला टोटल मॅनेज करावा लागणार आहे. म्हणजे आपलं स्ट्रेसफुल लाईफ आहे, आपण किती वेळ देतोय मोबाईलला, किती वेळ देतोय आपल्या शिक्षणाला, किती वेळ देतोय प्रवासाला, किती वेळ देतोय, ह्या सगळ्या गोष्टी
पण तुम्ही जर लवकर झोपला आणि लवकर उठला तर हे जुन्या लोकांच्या पासूनच चालत आलेलं हे आरोग्याचं साधं समीकरण आहे. तर ते तुम्ही जपलं पाहिजे. तुम्ही झोपायला वेळ करत राहिला तर तुमच्या झोपेचा परिणाम पूर्ण आरोग्यावर होणारच. आणि त्यामुळं तुम्ही लवकर झोपून लवकर उठलं पाहिजे. आणि तसा व्यायाम पण तुमचा संतुलित पाहिजे. आहार संतुलित असेल तर तुम्हाला खूप कमी प्रमाणात आजार येण्याची शक्यता आहे कुठलाही. आणि मोठ्या आजारापासून तर तुम्ही खूप लांब राहणार आहे. बरोबर. छान सर. हार्ट अटॅकचे प्रमाण इतके का वाढलेले? हा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मला ते हिरोच्या बाबतीतलं विचारलं. तर हार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्याची पण कारणं अशी आहेत की फॅमिली बॅकग्राऊंड आहे किंवा आता कोरोना सारखा काळ आलेला आहे आणि अनवॉन्टेड म्हणजे ज्याची गरज नाही असे आपण औषध उपचार पण आपण घेत राहतो. म्हणजे ॲलोपॅथी हेवी औषध, आपण थोडा ताप आला तरी गोळी लगेच खातो. हा, ह्या सगळे जे कारण किंवा त्यांची जीवनशैली, मला झोपत नाहीत मुलं लवकर, मोबाईल जास्त वेळ बघणे, तर ह्या सगळ्या जीवनशैलीचा इफेक्ट हा पहिल्यांदा कार्डियाक रिजनवर होतो का, पहिल्यांदा आपल्या ब्लड प्रेशरवर होतो. तर हा इफेक्ट थोडा थोडा वाढत जाऊन नंतर मग कार्डियाकचं प्रमाण त्यामुळे वाढलेलं आहे. ऍक्च्युली या गोष्टीची सुरुवात खूप आधीपासून झालेली असते. अगोदरपासून झालेली असते. ते आपल्याला जाणवत नाही पहिल्यांदा शरीरामध्ये, पण ती भविष्यात कधी तर ते जाणवते आणि मग त्याचा तोटा होतो. मग ते अचानक कळलं की मग असं. आता कोविड नंतर सुद्धा ज्यांनी लसीकरण घेतलेलं आहे म्हणा किंवा ज्यांना कोविड होऊन गेलेलं आहे, तर अशा लोकांच्या मध्ये सुद्धा कार्डियाकचं प्रमाण जास्त होतं. त्याची कारण हीच आहेत की त्यांनी, काही लोक तर अनवॉन्टेड म्हणजे न सांगता डॉक्टरांना न विचारता औषध उपचार घेतलेले आहेत. ते चुकीचं आहे फार. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, वैद्यकीय सल्ल्यानुसारच तुम्ही औषध घेतलं पाहिजे. ती सिस्टीम कुठली असू द्या औषधाची. बरोबर सर, बरोबर. सर्व युवा वर्गासाठी एक चांगला प्रश्न मी घेऊन आलो इथं. खूप कमी वयात केस गळती मुलांची होते. माझी पण बऱ्यापैकी केस गळती झालेली, पण ते आता तुमच्याकडेच मी त्या गोष्टीसाठी ट्रीटमेंट पण सुरू केलेली आहे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? हा, आता केसांच्या तक्रारी मुलांच्या मध्ये खूप आहेत. म्हणजे केस अकाली पांढरे होणे आणि हेअरफॉल होणे, ह्या दोन गोष्टी जास्त महत्वाच्या. हेअरफॉल होण्याची 2-4 महत्वाची कारण आहेत. त्या कारणामध्ये एक असं आहे की आपली झोप व्यवस्थित होत नाही. दुसरी गोष्ट आहे की आपलं ताणतणाव राहतो. समजा ताणतणाव राहिला तर तुमचा हेअरफॉल स्टार्ट होणार. दुसरी अजून एक गोष्ट आहे की बॉडीमध्ये आपल्या HB प्रमाण कमी असणे रक्तामधलं. जर समजा HB आपला डाऊन असेल तरी पण हेअरफॉल व्हायला चालू. तिसरी गोष्ट होती की आपल्या ह्या सगळ्या गोष्टीवर हार्मोनचा बॅलन्स जर चुकला असेल, हार्मोन्स इनबॅलन्स झाले असतील तरी पण आपल्याला हेअरफॉलचा परिणाम होऊ शकतो. तर या 2-4 गोष्टी सांभाळायला पाहिजेत. या 2-4 गोष्टी सांभाळल्या तर हेअरफॉल कमी होतो. आणि जरी झाला हेअरफॉल स्टार्ट तर लवकरात लवकर त्याचा उपचार घ्यायला पाहिजे. हा उपचार तुम्ही कुठल्याही पद्धतीने घ्या, पण त्याच्यावर उपचार ऍक्युरेट घ्यायला पाहिजे की तुमची प्रतिकार शक्ती त्या पाठीमागची वाढली पाहिजे, तर तुमचे हेअरफॉल थांबते. हेअरफॉलची न्यूट्रिशनल डेफिशियन्सी पण असू शकते. समजा न्यूट्रिशन कमी पडले, आता सगळीकडे आपला जो आहार येतोय त्याच्यावर केमिकल मारलेला असते, फळांच्यावर केमिकल असते, त्या आहारातून जो साईड इफेक्ट होतो त्यामुळे सुद्धा हेअरफॉल होण्याची शक्यता जास्त असते. किंवा काही मुलं उन्हामध्ये जास्त प्रवास करतात, मग कॅप युज करत नाहीत किंवा धुळीमध्ये खूप प्रवास करतात, त्यामुळे डॅन्ड्रफचं प्रमाण वाढतं. डॅन्ड्रफमुळे सुद्धा, या 2-3 गोष्टीमुळे सुद्धा हेअरफॉल होतो. म्हणजे एवढे सगळे कारण जर आपण मॅनेज केले तर हेअरफॉल कमी होईल. म्हणजे त्या गोष्टींना सांभाळलं तर, नाहीतर मग हेअरफॉल थांबणार नाही. आणि हेअरफॉलवर प्रभावी उपचार होमिओपॅथीमध्ये आहेत. आणि त्याचा साईड इफेक्ट नाही. भले त्याला ते बरं करण्यासाठी थोडासा वेळ लागतो इतर ह्याच्यापेक्षा, पण चांगले उपाय आहेत. तुम्ही लवकर होमिओपॅथी डॉक्टरशी संपर्क केला तर लवकर तुम्ही त्यातून बरे होऊ शकेल. बरोबर. पण आता पूर्ण जवळ आपण होमिओपॅथीवर बोलतोय, पण ऍक्च्युली तेच राहून गेलं. होमिओपॅथी किती इफेक्टिव्ह आहे, का गरजेचं आहे घेणं, किंवा कायचं थोडंसं सांगा सर. होमिओपॅथी खूप इफेक्टिव्ह परिणाम करते, कारण आताच्या आजारामध्ये त्याचा जरी लेट गुण येत असला असं वाटत असलं, बऱ्याच लोकांची तक्रार असते की त्यामध्ये लेट मला गुण येतोय, म्हणजे काय बनवतात त्याचा लेट गुण येतोय, तिकडे नको घ्यायला, लगेच उपचार पाहिजे. तर लेट गुण येण्याची कारण भरपूर असतात. जर तुम्ही तुमचा आजार खूप दिवसाचा असेल, मुरलेला असेल, आणि तुम्हाला तो बरा करायचा असेल तर तो लगेच नाही होणार, त्याला थोडासा वेळ लागेल. आणि दुसरी भरपूर कारण असतात. तुम्ही होमिओपॅथी डॉक्टरशी बोलताना त्याला सगळे मुद्दे जर नाही सांगितले, तुम्ही सगळे सिम्पटम नाही सांगितले, लक्षणं सगळी नाही सांगितली, तर ते बरं होण्यामध्ये थोडा लेट होण्याची शक्यता प्रॉब्लेम. आणि दुसरे अजून एक असते की तुमचे आहार असतो, तुम्ही जे आहार घेताय किंवा तुम्ही मद्य प्राशन करताय किंवा
स्मोकिंग करताय तर ह्याच्यामुळे सुद्धा त्या औषधाचं बरं करण्याच्या प्रोसिजरला अडथळा येतो येऊ शकतो. आणि त्यामुळे ते लेट होऊ शकतं. आणि अजून एक आहे की तुम्हाला संयम पाहिजे त्यामध्ये, की संयम नसेल तर तुम्ही मला लगेच गुण पाहिजे असं म्हटलं तर नाही होणार ते, शक्यताच नाही. हा, कारण तुमचं आजारात जे तयार होण्याची प्रोसिजर खूप वेळाची असते, 2-3 महिन्याची असते. बरोबर. आणि ते बरं करणं, आता ऍक्यूट मध्ये सुद्धा चांगले होमिओपॅथी उपचार पद्धती फास्ट जाते. म्हणजे समजा ऍक्यूट डिसीज आहे, मला सर्दी झालाय, खोकला झाला, आम्ही ते औषध त्याचं ऍक्युरेट दिलं आणि रिपीटेड औषध त्याला मिळालं, योग्य डोस आणि योग्य औषध त्याला मिळालं तर पटकन तो दुसऱ्या दिवशी पण बरा होऊ शकतो. हा, म्हणजे फास्ट पण करू शकते. फक्त आपण तिथपर्यंत जायला पाहिजे, ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की का ते लेट गुण करते किंवा किती फास्ट गुण करू शकते. हे ऍक्च्युली माहित नाही बऱ्याच लोकांना, त्यामुळे लोक अगोदरच म्हणून टाकतात, स्वतःचा समज करून घेतला असतो त्यांचा. नाही, त्या पाठीमागे ते काय बघत नाहीत, काय नाही, त्याचे रिझल्ट किती आहेत, काय ते तितका त्यांचा अभ्यास नसतोय ना, त्यामुळे ते एक कमेंट पास करतात आणि होतात रिकाम, असं पण थोडे एक आहे. आणि अजून एक राहिलं त्यातलं साईड इफेक्टचं, की होमिओपॅथी, बरेच जण म्हणतात की होमिओपॅथीचा साईड इफेक्ट नाही, पण होमिओपॅथी एवढं प्रभावशाली औषध आहे प्रत्येक आजारामध्ये. तुमचं डायबिटीज असू दे, हायपरटेन्शन असू दे, मूळव्याध असू दे, पीसीओडी असू दे, सांधेदुखी असू दे, ह्या सगळ्या आजारांच्या मध्ये होमिओपॅथी एवढं प्रभावी काम करते. तर एवढं रिझल्ट पण त्याचे 100% येतात. आणि हे रिझल्ट जसे 100% येतात, जसे इफेक्ट चांगलं करते, बरोबर, त्याचे साईड इफेक्ट पण थोडे प्रमाणात असू शकतात. तर होमिओपॅथीला साईड इफेक्ट नाही असं म्हणू शकत नाही. हा, पण ते साईड इफेक्ट अतिशय सौम्य प्रकारात असतात, म्हणजे ते आपल्याला कधी जाणवत पण नाही. एवढे माइल्ड आणि सौम्य प्रकारात असतात, एवढे म्हणजे काहींना साईड इफेक्ट नसतातच. अॅक्युरेसी असेल तर साईड इफेक्ट एकदम कमी, बरोबर. पण काहींना कसं होतंय, प्राथमिक अस्थिरता येऊ शकते, म्हणजे पहिल्यांदा घेतले की मला कसंच होतंय, मला वेगळं काहीतरी वाटतंय, मग मला त्याच औषधामुळे झालंय काय, असं काही जणांचा समज असतो. पण ते तसं नसते, तुम्ही घेत राहिलात तर तुम्हाला तो इफेक्ट 100% दिसणार. त्यामुळे होमिओपॅथीचा साईड इफेक्ट काही नसतोय, आणि असला तर तो अतिशय सौम्य प्रकारात असतो. तो त्याचा आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा हानिकारक नाही आणि हानिकारक नाही. बरोबर सर. आणि हा, एवढं मी होमिओपॅथीला तर एवढं चांगले रिझल्ट आणि त्याचे साईड इफेक्ट्स बाबतीत सांगतो. बरोबर. होमिओपॅथी ट्रीटमेंट घेणे इतर ट्रीटमेंट पेक्षा सोपे आहे का? हो, साधारणतः आपण बघितलं तर होमिओपॅथी ट्रीटमेंट अतिशय सोपी, म्हणजे एकदम स्वीट पिल्स आहेत, त्याच्या कुठली हार्मफुल ट्रीटमेंट नाहीये. साधारणतः इतर सिस्टीम पेक्षा, आता ॲलोपॅथी सिस्टीम आहे, आयुर्वेदिक, या सिस्टीम पेक्षा सुद्धा त्याचा खर्च सुद्धा कमीच आहे. कमी प्रमाणात आपण कमी खर्चामध्ये आणि चांगली प्रभावी ट्रीटमेंट देऊ शकतो. एकदम स्वीट पिल्स, एकदम लहान मुलांना सुद्धा त्या देऊ शकतो, मोठी लोक सुद्धा इझिली खाऊ शकतात. अशी सोपी आणि साधारण पद्धत त्यामध्ये असते. बरोबर. फक्त ते तुम्ही नियमित घेतलं तर मात्र 100% तुम्हाला त्यामधून गुण येत. पण त्या ज्या छोट्या छोट्या पिल्स असतात, म्हणजे त्या गोळ्या, त्या गोड असतात, बरोबर आहे, पण त्या बनलेल्या कशापासून असतात? ते सॅक्लॅक नावाचं एक मटेरियल असते, एकदम ते आपण गोटच्या दुधापासून ते बनवलेलं असते सॅक्लॅक. तर त्या सॅक्लॅक पासून ते बनलेलं असतात, आणि ते बनलेलं मटेरियल स्वीट पिल्सच असतं, त्यामध्ये काही मेडिकेशन नसतं. त्यात ज्यावेळी आपण औषध टाकतो त्यावेळी ते मेडिकेशन होतं एखाद्या आजारावरचं. आपल्याला शुगर होऊ नये यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? शुगर होऊ नये हे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकताय, पण त्याबरोबरच तुम्ही काळजी म्हणून आहारामधला तुमचा बदल आणि तुमचं व्यायाम म्हणा, चालणे हा तुमचा महत्वाचा व्यायाम पाहिजे आता. कारण आणि तुमचे आता आपण चहा घेतो तर आपल्याला चहाचा तसा काही फायदा नसतो, नाहीच, काहीच उपयोग नाही. आपल्या बॉडीसाठी कुठलं न्यूट्रिशन वगैरे कुठलं देत नाही चहा एक पॉइझन सारखं काम करतं आपल्या बॉडीमध्ये. बरोबर. तर अशा गोष्टी, म्हणजे जो आहार तुमच्यासाठी धोकादायक आहे तर तो आहार तुम्ही टाळला पाहिजे. बरोबर. चायनीज फूड म्हणा किंवा चायनीज चटणी म्हणा, अजिनोमोटो असलेले पदार्थ, ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत, म्हणजे तुम्हाला शुगरकडे तुम्ही जात नाही. नाहीतर मग, आणि महत्वाचं म्हणजे जर समजा हेरिडिटी असेल तर त्याची पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही प्रॉपर व्यायाम केला तर तुम्हाला शुगरचं प्रमाण कमी आहे, हेरिडिटी मध्ये सुद्धा कमी प्रमाणात येतं, सगळ्यांनाच येतं असं नाही. हा, तुमचा फिटनेस चांगला असेल तर तुम्हाला शुगर येण्याचे प्रमाण खूप कमी असतं. बरोबर. आणि त्याच्याबरोबर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून होमिओपॅथी तुम्ही घेऊ शकताय, पण होमिओपॅथी तुम्हाला ते ऍक्च्युली जास्त दिवस घ्यावं लागतं. ऍक्युरेट रेमेडी आणि योग्य रीतीने ते जर औषध घेतलं तर तुम्हाला इव्हन तुम्ही
फर्स्ट स्टेज मध्ये असाल तरी हम्म. पण तुमचं प्री डायबेटिक सिम्पटम मधून सुद्धा तुम्ही व्यवस्थित तुम्ही बाहेर पडू शकताय त्यामध्ये. बरोबर म्हणजे आपल्याला सुरुवात झाली असं कळालं हम्म. की ते आपण कव्हर करू शकतो, बरोबर, त्यामध्ये बरोबर. होमिओपॅथीने कव्हर करू शकतो. कमर मात्र ते प्रत्येक व्यक्तीने तसं स्वतःचा पण प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. हो. थोडं आपल्याकडनं पण आपली Yes, yes, रिस्पॉन्सिबिलिटी 100% यायला पाहिजे. ऍक्च्युली बाकीच्या हे पण एक 10-20% काम करेल बाकीच्या वस्तू, पण 100% हा. या बाबतीत तरी त्यांनी केलंच एक्झरसाइज आणि डाएट मध्ये केलं जास्त हे केलं पाहिजे. पण सर होमिओपॅथी जी आहे, आता काही गोळ्या आपण घेतो, मला पटकन सर्दी आली, मी गोळी घेतली, तिथं Yes. मला पटकन रिझल्ट मिळाले, तासात 2 तासानं मला कमी आहे. होमिओपॅथीचा रिझल्ट लेट होतो. पण या होमिओपॅथीचं एक वर्क मेकॅनिझम काय आहे किंवा कशा पद्धतीने ते आपल्या बॉडीमध्ये वर्क करतं? हा, होमिओपॅथी कसं काम करतं, आता कसं आहे, आपल्या बॉडीमध्ये एक आपली प्रतिकार शक्ती असते, ज्याला आमच्या भाषेमध्ये व्हायटल फोर्स म्हटलं जातं. बरोबर. ज्यावेळी आपल्याला सर्दी होते त्यावेळी तो व्हायटल फोर्स डिस्टर्ब होतो. हम्म. जो व्हायटल फोर्स, जी प्रतिकार शक्ती सर्दीसाठी जी असते बरोबर. बॉडीची आपल्या, हा, तर हा. ती डिस्टर्ब होते, बरोबर. ती वीक होते हा, त्यावेळेला. हा, हा. आपल्याला व्हायरल इन्फेक्शन आलं, सर्दी होते, स्टार्ट हम्म, होते, हम्म, तर त्यावेळी ती वीक होते. हम्म. आणि होमिओपॅथी सिस्टीम काय करते, होमिओपॅथी मेडिसिन आत गेल्यानंतर तुमची सर्दी नाही बरी करत, हम्म. तर तुमची वीक झालेल्या सिस्टीमला स्टिम्युलेट करण्याचा प्रयत्न करते, बरोबर. त्याला स्ट्रॉंग बनवण्याचा, त्याला सपोर्ट देण्याचा, त्याला बरं करण्याचा प्रयत्न करते. हम्म. ते बरं झालं की तुमची सर्दी ऑटोमॅटिक बरी होते. बरी होते. अशा पद्धतीने ती सिस्टीम हा, काम हे करते. त्याच्या आतलं एक इंटरनल हो, हो. वर्क मेकॅनिझम आहे हो, हो. त्याचं तर. ती अशी काम करते होमिओपॅथी. कुठल्या पण आजारात असू दे, तुमचा व्हायटल फोर्स जिथं बिघडलेला हा. आहे त्याला स्टिम्युलेट करणे, त्याची जी प्रतिकार शक्ती वीक झाल्या हा. तर ती पूर्ण बरी करणे असं होते. त्यामुळे होमिओपॅथी नुसतं आजार बरं करत नाही, तर होल मॅनला बरं करते. बरोबर. म्हणजे पूर्ण माणूस सिक झाला असेल तर हा. त्याला ती बरं करते. ओके, ओके. म्हणजे सर्दीबरोबर अजून काय त्याचे डिफेक्ट्स असतील ते पण बरं करू शकते. बरं करू शकते. असं ते होमिओपॅथी फुल पॉवरफुल आहे असं म्हणाला काय अडचण नाही. नॅचरली आणि पॉवरफुल सर्वसाधारण नैसर्गिक प्रक्रिया आहे ती. बरोबर सर. ती नॅचरली बरी करते आणि आपलं बॉडी मेकॅनिझम नॅचरली बनलेलं आहे. होय, होय सर, त्यामुळं होय, होय. ते नॅचरली इफेक्टमुळे आपण नॅचरली बरं होतं, त्यामुळे बरं. साईड इफेक्ट्स नसतात नसतात त्याच्यामध्ये. बरोबर सर, थँक्यू. काही आजार अनुवंशिक असतात, हम्म. खरोखरच आपल्या घरच्यांच्याकडून आपल्याला ते आजार येतात, आणि असं का? अनुवंशिकता ही म्हणजे येऊ शकते, म्हणजे बऱ्याच आजार अनुवंशिक आहेत, म्हणजे फॅमिली टू फॅमिली ट्रान्सफर होते. हा मेकॅनिझम पहिल्यापासून आहे, म्हणजे अगदी पूर्वीपासून पहिल्यांदा कळलं की बाबा हे अनुवंशिक आहे, वडिलांना झालं की मुलग्याला शुगर होतं. होते. हा. कारण त्याचे जीन्स आणि डीएनए आरएनए ह्याच्यापर्यंत तो सगळं वडिलांचं, आई वडिलांचं घेऊ शकतोय. बरोबर. त्यामुळं आई वडिलांचा जे काय डिफेक्ट असेल तिथं तो त्याच्यामध्ये येण्याची येण्याची शक्यता शक्यता आहे. हे डीएनए आरएनए लेवलचे आजार असतात. ओके. म्हणजे तिकडे असेल डिफेक्ट तर इकडं. आता समज आपल्या वडिलांची केस करले तर सेम मुलाची केस करले करले असतात. हा. तर तो आणि ते करले केस कोणी डीएनए बदलू शकत नाही. नाही. नॅचरली जे आहे तेच. आता समज हेअर आपल्याला ट्रान्सप्लांट करायचे तर आपण दुसऱ्याचे हेअर घेऊन ट्रान्सप्लांट नाही करू शकत, शक्य आपलेच हेअर ट्रान्सप्लांट करतो, बरोबर. कारण तेच जीन्स असतात, तेच डीएनए मॅच व्हायला बरोबर तसं असते. त्यामुळं आपल्या आई वडिलांच्या अगोदर आजोबांच्या हे जीन्स मध्ये जे कुठलं आहे तेच आपल्याला ट्रान्सफर होत राहतं. बरोबर. त्यामुळे तेच आपल्याला क्युअर करायचं असतं की बाबा पुढच्या जीन्स मध्ये ट्रान्सफर होऊ नये, याच्यासाठी पण आपण ते कव्हर करू शकतो. हा, प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. बरोबर. होमिओपॅथीमध्ये तसे खूप औषध आहेत आणि उपाय आहेत की आपण तसं करू शकतो. ठीक आहे. एक प्रश्न आहे सर, एक 12वी नंतर बरेच मुलं नीटची परीक्षा देतात आणि आपल्याला हव्या असल्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात, पण खरंच एवढ्या लाखो पासआउट होणाऱ्या मुलांना चांगली नोकरी मिळत असावी का? मी तर म्हणेन नोकरीसाठी तुम्हाला हे करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःच जर व्यावसायिक रूपामध्ये जर तुम्ही काम केलं, तुम्हाला ऍज अ डॉक्टर म्हणून काम करायचंय, नोकरी पाहिजेच असं नाही. तुम्ही डॉक्टर म्हणून जर गव्हर्नमेंटला काम केलं, नोकरीसाठी काम केलं तर चांगली गोष्ट आहे. 12वी नंतर मी म्हणू शकतो की तुम्ही चांगल्या सिस्टीमला हे घ्या, पण मी म्हणेन की तुम्ही होमिओपॅथीला घ्या. नॅचरल सिस्टीम आहे होमिओपॅथिक, आयुर्वेदिक तर आपली इंडियन नॅचरल सिस्टीम आहे, तर ह्या सिस्टीमनं तुम्ही घ्या. कारण ॲलोपॅथी सिस्टीम तर आहेच सगळीकडे जे, आणि पण ॲलोपॅथीचे थोडे साईड इफेक्ट्स पण आहेत, बरेच साईड इफेक्ट्स आहेत, त्याला पण लिमिटेशन आहे. प्रत्येक सिस्टीमला लिमिटेशन्स आहेत, पण नॅचरली तुम्ही बरं करण्यात जे समाधान मिळतं ते समाधान कशामध्ये नाही. त्यामुळे आम्हाला होमिओपॅथी अगदी मनापासून आवडते. बरोबर. आणि हे सिस्टीमचे आम्ही प्रामाणिक आहे पहिल्यापासून. आम्ही पण असं आमच्या लहान मुलांपासून अगदी सगळ्यांना थोडं काय झालं की आम्ही होमिओपॅथीच पहिल्यांदा प्रिफर करतो. ज्यावेळी लिमिटेशन्स असेल त्यावेळी बघता येईल, पण
पहिल्यांदा आम्ही होमिओपॅथीच प्रिपेअर करतो आणि चांगले रिझल्ट आहेत. तुम्ही जर योग्य औषध आणि योग्य डोस दिला तर चांगले रिझल्ट मिळतात. बरोबर. वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी बरीच मुले परदेशात जातात. त्यामागचे नेमके कारण काय? आपल्या देशात काय कमतरता आहे का? नाही, आता प्रत्येक गव्हर्नमेंटची सिस्टीम झाल्या की ज्यांना ऍडमिशन मिळलं जात नाही, कमी जास्त मार्क्स असतात. आता आपल्या इंडियामध्ये सुद्धा चांगले कॉलेजेस आहेत, चांगले हे आहेत. तर इंडियन मेडिकलचं जे कॉलेज आहे दिल्लीचे, तर त्यामध्ये हे सुद्धा मिळतं, फ्री सुद्धा मिळतं, पण तसं ती स्कॉलर रँक पाहिजे. मग आपली मुलं रँकला कमी पडतात, मग काही वेळेला ऍडमिशन मिळत नाही कुठंच आणि त्यांना तेच करायचं असतं. त्यावेळी ते परदेशाचा विचार करतात. तर तिकडे त्यांना ऍडमिशन घेऊन तिकडे शिकून मग आपल्या इकडली एंट्रन्स एक्झाम देतात आणि मग ते इथं प्रॅक्टिस करतात. असं असतं, एवढं राहतं. पण आपल्या इकडं जर त्यांना ऍडमिशन मिळवायचं असेल तर त्यांना हे मार्क्स चांगले घ्यायलाच पाहिजे. मार्क्स त्यांना चांगले मिळवायलाच पाहिजे. जो चांगला मार्क्स मिळेल त्याला ऍडमिशन. या क्षेत्रात अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यास हा करावाच लागेल. नीटला तुम्हाला 12वी पासून अगदी तयारी करावी लागते. 11-12वी पासून नीटची तयारी करावी लागते आणि त्याचे स्पेशल पण हे असतात, ते तुम्ही चालू केलं तर तुम्हाला इझी होऊन जातं. असं नाही की त्याला पैसा जास्त लागतोय, पण तुम्ही स्टडी चांगला केला तर तुम्हाला नोट्स सगळ्या अवेलेबल होतात. ऑनलाईन सुद्धा आता नोट्स अवेलेबल होतात. तर तुम्ही त्या नोट्स अवेलेबल करून तुम्ही स्वतः अभ्यास केला तरी पण होऊ शकते. पण त्यासाठी वेळ जास्त द्यावा लागतो, पर्यायच नाही. एक डॉक्टर म्हणून तुम्ही स्ट्रेसशी कसे डील करता? स्ट्रेस हा प्रकार सगळ्यांनाच आहे. इव्हन मला पण आहे, सगळ्यांना असतो तो. डॉक्टर म्हणून आम्ही स्ट्रेस मॅनेज करताना आम्ही पहिल्यांदा आम्हाला प्रत्येक पेशंट बरोबर जास्त बोलावं पण लागतं. त्या पेशंटला सगळं समजावून सांगावं लागतं त्या आजाराविषयी, आणि त्या पेशंटला त्यातमधून बाहेर काढताना त्याच्या सगळ्या लक्षणांचा अभ्यास पण करावा लागतो. तर एका पेशंटसाठी आम्हाला एवढं करत असताना आम्ही ज्यावेळी बरेच पेशंट बघतो त्यावेळी आम्ही पण अगदी थकून जातो. मग ह्यासाठी पूर्णपणे सकाळी उठल्या, रात्री झोपण्यापासून, अगदी लवकर झोपण्यापासून अगदी सकाळी वॉकिंग करणे, व्यायाम करणे, ह्या गोष्टीचा ज्यावेळी आहार वेळेत घेणे, ह्या गोष्टी ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी आमचं संतुलन राहतं. नाहीतर हे कुठेतरी डिस्टर्ब झालं तर आमचं पण थोडंसं स्ट्रेस लेवल बिघडते आणि मग स्ट्रेसचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. 1-2 वेळा तसं होण्याची शक्यता असते. असं डेलीच आम्ही होत नाही, पण ह्या गोष्टी जर संतुलित असतील तर आम्हाला त्याची मदत खूप होते. डॉक्टर म्हणून सगळ्यांनी संतुलित आहार वगैरे घेतला पाहिजे. बऱ्याच आमच्या डॉक्टरांना शुगर आलेली आहे, मधले डिटेक्शन शुगर पण लवकर त्यांना डिटेक्ट झालेले आहे. तर हा ताणतणाव त्यांनी ऍक्च्युली माझं सांगणं आहे की त्यांनी व्यायामातून आणि वेळेत आहार घेण्यापासून मॅनेज केला पाहिजे. करेक्ट सर, खूप छान सर. काही लोक आता बरेच सर काय झाले माहितीये का, आता हा प्रश्न आला म्हणून मी माझ्या आजाराचं मला झालेला रोग मी टाकला युट्यूबवर एक 15-20 व्हिडिओ बनवले. 15-20 व्हिडिओ बनवल्यानंतर मी डॉक्टरकडे जातोय आणि मी त्यांना विचारतोय. त्यांचं सजेशन ऐकण्याच्या आधीच मी माझं काहीतरी एक मनात ठेवलेलं असते की नाही हेच सांगणार आणि ह्याच्यावर मला गोळ्या देणार, हेच होणार. पण ऍक्च्युली तसं कितपत योग्य आहे नाही मला वाटते. हो, नाही तसं योग्य नाहीच आहे. कारण तुमच्या डॉक्टर तुम्हाला ज्यावेळी स्वतः बघतो, स्वतः चेक करतो, त्याच वेळी तुम्हाला तुमचं कॉन्स्टिट्यूशन त्याच्या समोर असते, त्यावेळी तुम्हाला मात्र परफेक्ट इलाज मिळतो. इतर वेळी तुम्ही जर बघून घ्यायला गेला काय तर तुमची ती हे आहे, चुकीची आहे गोष्ट. म्हणजे ते तुम्हाला त्याचा गुण येईल असं पण नाही. तुम्ही ते दिशा चुकीचा मार्ग, म्हणजे लाईन ऑफ ट्रीटमेंट तुमची पूर्ण चुकीची आहे, रॉंग ट्रीटमेंट पूर्णपणे. आणि त्यामध्ये तुम्हाला धोका सुद्धा संभवतो की चुकीचे ट्रीटमेंट. ॲलोपॅथीमध्ये तर बरेच धोके असतात. कुठली तुम्ही साधी पॅरासिटामॉल, डायक्लोफेनाक असल्या गोळ्या जरी खाल्ल्या न विचारता डॉक्टर खातात, त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत. ते तुम्हाला कधी ना कधी साईड इफेक्ट. हो, बरोबर आहे. एक डॉक्टर म्हणून तुम्ही 5 कोणते आरोग्य मंत्र देऊ इच्छिता? आरोग्य मंत्र म्हणण्यापेक्षा मी 5 टिप्स देतो तुम्हाला अशा की तर पहिली टिप्स आहे माझी की तुम्ही वेळेत झोपा, लवकर झोपणे आणि लवकर उठणे. आहार घेताना एक आहाराचा आपल्या वेळ ठरवली पाहिजे. तुम्ही रात्रीचा आहार 7-7:30 वाजता घेतला पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्ही सकाळी लवकर उठून पहिल्यांदा तुम्ही व्यायाम केला पाहिजे. त्यामध्ये प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि वॉकिंग ह्या गोष्टी येतात, किंवा तुम्हाला जमलं तर बाकीचे पण व्यायाम.
करता आली तर करू शकताय. चौथी गोष्ट तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये एखादा तर खेळ खेळला पाहिजे तुम्ही. ग्राउंडचा खेळ खेळला पाहिजे तुमच्या ह्याचं बॉडी मेंटेनन्स राहण्यासाठी. आणि चौथी गोष्ट की पाचवी गोष्ट अशी आहे की तुम्ही कुठलंही तुमच्या आवडीचं बुक किंवा तुमच्या मोटिवेशनल एखादं बुक असेल किंवा तुमच्या स्टडीचं बुक हे बुक वाचन जास्त केलं पाहिजे. इव्हन की लॅपटॉप मोबाईल ह्याचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे. आपण उलट करतोय की बुक्स कधी वाचत नाही, तेच बुक्स मोबाईलमध्ये वाचण्याचा प्रयत्न करतोय. तर तसं न वाचता ऍक्च्युअली ते बुक वाचलं पाहिजे. म्हणजे बुक वाचणे याच्यामुळे सुद्धा आपली डोळ्याची किंवा मेंदूमधील हालचाली किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपली हेल्थ व्यवस्थित ठेवू शकतात. बरोबर. त्यामुळे तुम्ही बुक्स वाचायला पाहिजे, किमान अर्धा तास 1 तास तरी बुक्स वाचायला पाहिजे डेली. तुम्हाला वाचलं पाहिजे, तुम्हाला त्याचा फायदा खूप होतो. ह्या 4-5 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या. इव्हन तुम्ही अभ्यास स्वतःच्या ह्याचा सिस्टीमचा अभ्यास केला तरी चालते, पण ते बुक्स वाचून केला पाहिजे. बरोबर सर. ओके. आयुर्वेदाविषयी तुमचं मत काय आहे? आपल्याकडे एवढे आयुर्वेदाचे पुरातन ज्ञान असताना ॲलोपॅथिक का सारखं वापरात आहे? आयुर्वेदिक ही इंडियाची सगळ्यात जुनी आणि आयुर्वेदाचा जन्म इंडियामध्ये झालेला आहे. त्यामुळं ती अगदी पुरातत्व सिस्टीम आहे आयुर्वेदामध्ये. आयुर्वेदाविषयी अजून बोलण्यापेक्षा ही सिस्टीम आपल्याला ज्या सुश्रुत म्हणा, चरक म्हणा यांनी दिली, तर त्यांचं योगदान जे आहे भारतावर अक्षरशः अखंड जगावर उपकार केल्यासारखं. कारण ही सिस्टीम ऑल जगात आता घेतली जाते. तर ही सिस्टीम खूप चांगली आहे. आणि ह्या सिस्टीमचा आणि ॲलोपॅथीचा जर विचार केला तर ह्या सिस्टीमचा काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. आणि तसंच होमिओपॅथी पण जर्मन सिस्टीम आहे, जर्मनीमधून डॉक्टर सॅम्युएल हॅनिमान यांनी आणली. तर ही सिस्टीमचा पण साईड इफेक्ट काय नाही, या 2 सिस्टीमचा साईड इफेक्ट काय नाही. ॲलोपॅथीचा मात्र साईड इफेक्ट होऊ शकतो. इव्हन एखाद्या पेशंटमध्ये समजा उदाहरण घेऊ आपण की एखाद्या सिस्टमला ऑपरेशन पर्यंत जाण्याच्या अगोदर जर ह्या 2 सिस्टीम घेतल्या तर तो ऑपरेशन पर्यंत पण जात नाही. म्हणजे आणि त्या हार्मोफुल ट्रीटमेंट पासून किंवा त्या होणाऱ्या शरीराच्या नुकसानीपासून अक्षरशः वाचू शकतो. बरोबर सर. आणि ती लवकर सिस्टीम घेतली तर नॅचरल सिस्टीम असल्यामुळं आणि आपल्या प्रतिकारशक्तीला स्टिम्युलेट करत असल्यामुळं ती तुम्हाला फायदेशीरच ठरते. ते आजारापासून तुम्हाला लांबच ठेवते. आणि ही काय 1-2 दिवसाची प्रोसिजर नसते, ही दीर्घकालासाठी प्रोसिजर असते. म्हणजे खूप दिवस तुम्हाला ती आजारापासून लांब ठेवते. त्यामुळे ही सिस्टीम खूप चांगली आहेत. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी ह्या खूप नॅचरल सिस्टीम आहे. बरोबर. ॲलोपॅथी तुम्ही एखाद्या कंडिशन मध्ये, सिव्हिअर कंडिशन मध्ये तुम्ही घेऊ शकता, नाही असं नाही. पण त्यावेळी ती आपला जीव वाचवण्यासाठी वगैरे ॲलोपॅथीला प्रेफर करायला पाहिजे. पण डेलीसाठी आणि तुम्हाला आजारातून बरं करण्यासाठी आयुर्वेदिक होमिओपॅथी सिस्टीम चांगली आहे, बेस्ट आहे. नाही, माझा पण त्या गोष्टीवर आता विश्वास बसायला चालू झाला. कारण की माझं एक म्हणजे मत आहे यावर पर्सनली की जितक्या स्पीड तुम्हाला रिझल्ट यायला लागल्यात ना, तर मला वाटतं की कुठं ना कुठेतरी प्रॉब्लेम आहे. आणि जितक्या तुम्ही लेट आहात पण सेट आहात तिथं तुम्ही व्यवस्थित आहात असं मला वाटते सर. मग तो होमिओपॅथीचा विषय तसाच आहे. म्हणजे फार काय मला समजत नाही त्यातलं. खरं नाही, तुमचा आजार जेवढा मुरलेला आहे तेवढा त्याला थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे. इव्हन अॅक्यूट कंडिशन मध्ये पण लवकर उपचार घेतला तर लगेच बरं पण होतंय. आता समजा मला सर्दी झाली तर मी अजून सेट्रिझिन खात नाही. मी पहिला सेट्रिझिन खात होतो ज्यावेळी मला होमिओपॅथी माहित नव्हतं. पण ज्यावेळी होमिओपॅथी माहित झालं, ज्यावेळी अभ्यास झाला, त्यावेळी मी एलेमसेपा घेतलं की माझी सर्दी जाते. ओके, असं आहे. म्हणजे हे राहतं त्यामध्ये. त्यामुळे थोडा अभ्यास असला की अॅक्यूट मध्ये पण चांगले रिझल्ट येतात, कमी कालाच्या आजारामध्ये सुद्धा लवकर रिझल्ट होतात. बरोबर सर. एक शेवट प्रश्न सर झाला. प्रत्येकाच्या आयुष्यात आपण खूप काही करूनच वर आलेला असतो. की तुमच्या आयुष्यात एकंदरीत तुमची छोटीशी एक इन्स्पिरेशन गोष्ट जी या सगळ्या बघणाऱ्या प्रेक्षक वर्गाला ती इन्स्पिरेशन ठरेल की नाही, डॉक्टर रायसिंग चव्हाण यांनी अशी एक गोष्ट सांगितलेली होती की ती त्यांच्या आयुष्यात ती लोक ती वापरतील, अशी एकंदरीत इन्स्पिरेशन गोष्ट तुमच्या आयुष्यातली ती तुम्ही शेअर करावी असं वाटतं. माझ्या आयुष्यातली इन्स्पिरेशन गोष्ट अशी आहे की मी ज्यावेळी मेडिकल फील्डमध्ये आलो तरी पण मला होमिओपॅथीकडे यायचं असं काय हे नव्हतं. म्हणजे हे नव्हतं. पण ऍक्च्युली क्रिकेट खेळताना ज्यावेळी माझा फ्रोझन शोल्डर झाला, म्हणजे हा शोल्डरला फ्रोझन शोल्डर झालेला आहे, त्यावेळेला
मी ॲलोपॅथी खूप खाल्लेलं होतं. म्हणजे मी ॲलोपॅथी डॉक्टरांचा पण सल्ला घेऊन ॲलोपॅथी खाल्लेलं होतं. पण माझे टीचर आहेत रविकुमार जाधव सर म्हणून, तर त्यांनी मला होमिओपॅथी दिलं. म्हटले माझ्याकडे ये. मी सरांना बोललो तर म्हटले माझ्याकडे, आणि सरांनी मला होमिओपॅथी औषध एक दिलं, ज्याचं नाव आर्निका मॉन्टाना 30 असं सरांनी मला औषध दिलेलं. 15 दिवसासाठी फक्त मी घेतलेलं ते औषध. आणि त्या 15 दिवसाच्या औषध खाल्ल्यानंतर माझा पूर्ण फ्रोजन शोल्डर कधीही अजून दुखला नाही किंवा कधीही मला फ्रोजन शोल्डर मुळातून मी बरा झालो. हा माझ्या लाईफ मधला टर्न होता की मी त्या सगळ्या सिस्टीम मधून होमिओपॅथीकडे वळण्याचा. बरोबर, म्हणजे तिथं तुम्ही चेंज झाला. हा, तिथं खूप चेंज झाला माझ्यामध्ये की मी ठरवलं की होमिओपॅथी एवढं जबरदस्त आहे तर मला त्यामध्ये बघायला पाहिजे, मला त्याचा अभ्यास केला पाहिजे. तिथून मग माझा प्रवास चालू झाला होमिओपॅथी. आणि हीच माझ्या लाईफ मधली सगळ्यात कन्व्हर्जनची गोष्ट आहे. म्हणजे मी कन्व्हर्ट झालो, इकडून होमिओपॅथीकडे कन्व्हर्ट झालो टोटल. आणि हेच मी इन्स्पिरेशन मी सरांच्याकडनंच घेतलं की मला होमिओपॅथीकडे येण्याचा मार्ग मिळाला. म्हणजे ती एक गोष्ट तुम्हाला इन्स्पायर केली आणि तुम्ही पुढे आला. म्हणजे एका माणसाच्या आयुष्यातली एक छोटीशी गोष्ट पण त्याला काय घडवू शकते आणि बनवू शकते. याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही आज सर. खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. बरेच प्रश्न होते, मी ते सगळे तुम्हाला विचारले सर. तुम्ही काही छोटासा संदेश आमच्या चॅनल मधल्या लोकांना देऊ शकता? मी माझ्या सिस्टीम विषयी बोलतो फक्त. एकच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही इतके मेडिसिनल सिस्टीम बघितले असेल तर तुम्ही कधी होमिओपॅथी घेऊन बघा. तुमच्या छोट्या आजारापासून मोठ्या आजारापर्यंत होमिओपॅथी घेऊन बघा आणि तुम्हाला योग्य ठिकाणी घ्या. तुमच्याकडं आता चांगले होमिओपॅथ आहेत सगळे, तर तुम्ही त्यांच्याकडे होमिओपॅथी घेऊन बघा आणि तुमची लाईफमध्ये इतका चेंजेस येऊन जाईल. तुम्हाला ती नॅचरल सिस्टीममुळे एकदम पूर्ण आजारापासून पूर्ण बरं वाटल्यासारखं वाटेल. म्हणजे पूर्ण आजारातून तुम्ही त्या रिकाम व्हाल. तर हाच मी संदेश देईन की होमिओपॅथी तुम्ही विश्वास ठेवा आणि सातत्याने तुम्ही ती घेत राहा. खूप छान सर, वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिला, संधी दिली तुमच्यासोबत बसून बोलायची. त्याबद्दल मी तुमचं खरंच खूप 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 मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू.